आज आम्ही गेलो होतो ओल्ड गोव्याच्या चर्च बघण्यासाठी। मस्तपैकी असे तयार झालो, मुलं स्कूलमधून आल्यानंतर जेवण वगैरे उरकल्यानंतर मस्तपैकी रेडी झालो आणि पोचलो आम्ही ओल्ड गोव्याला। आणि मस्तपैकी तिथं पोचता क्षणी उतरल्या ह्या छान छान अशा मूर्त्या होत्या, त्या पाहिल्या आणि चाललो आम्ही। हा आहे आमचा स्पर्श। तर मुलं तर किती खुश असतात, तुम्हाला माहिती आहे फिरायला म्हणजे। आणि काय झालं, तिथं पोचलो आणि ते मेन गेट होता तो बंद केला, त्यामुळे मुलं बिचारी सगळी नाराज झाली, कारण त्यांचा टाईम होता 5 वाजेपर्यंतच। 5 नंतर एंट्री नाही आणि आम्हाला जाईपर्यंत खूप लेट झाला, 5 वाजून गेलेले। सगळं बंद केल्यानंतर मुलं इथंच अशी गार्डनमध्ये अशी खेळायला लागली। आम्ही पण कंटाळा, मूड ऑफ झाला, आता काय करूया हा विचार कर। थोडेसे फोटोशूट केले मस्तपैकी असे छानपैकी असे पोज देऊन। त्याच्यानंतर इथं फ्लावर्स पण खूप छान होत्या, तुम्ही आलात तर नक्की कधीतरी येऊन जावा। आणि नंतर हा आमच्या छोटूला स्पंदनला घेऊन मस्तपैकी कसा व्हिडिओ काढला छानपैकी। त्याच्यानंतर स्पंदनला घेऊन असा व्हिडिओ काढला की स्पंदन खूपच लाडात आला होता, त्यामुळे। आणि म्हटलं आता स्पंदनला घेऊन कुठे जायचं, त्याच्या चेहऱ्यावर स्माईल बघितली की मनाला कसं खूप छान वाटतं। स्माईल आणण्याचं हे एकमेव ठिकाण आहे जे की स्पंदन एवढा माझा एक्सायटेड होतो ना, तुम्ही त्याच्या चेहऱ्यावर बघता क्षणी तुम्हाला कळेल। बघाच आता तुम्ही तो बघा कसा काय करतोय माझं स्पंदन। तो इथं बीचवर आला की घरी जायचं नाव नाही। आणि ते सगळं मस्तपैकी एन्जॉय करून झाल्यानंतर थकल्यानंतर स्पंदन आमचा आहे चालला या रस्त्याने। आणि त्याला ह्या रस्त्यावर भेटला एक त्याचा फ्रेंड। आता तो फ्रेंड कोण असणार बघा हां, आणि ते तुम्ही दाखवेपर्यंत तुम्हाला आणि एक गोष्ट सांगते। आणि आज तुम्हाला बघ, हा आहे आमच्या स्पंदनचा फ्रेंड। तो जातो तिथं त्याला सगळे फ्रेंड भेटतात, मग ते प्राणी असो किंवा माणूस असो। आणि हां, आज मी स्पर्श बाबांना तुम्हाला दाखवते, कारण त्यांना सोशल मीडिया आवडत नाही, म्हणून मी त्यांना तुम्हाला दाखवलं। आणि हॅलो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। आज माझा व्हॉईस तुम्हाला इथे येत नाही आहे, म्हणून मी याच्यात व्हॉईस घातला आहे। बाय, सी यू।